नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डेव्हलप स्किल अकॅडमी या युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज इंग्लिश स्पीकिंग कोर्सचा 18वा दिवस. आजच्या या सेशन मध्ये आपण दैनंदिन जीवनात इंग्रजी बोलत असताना हॅव टू व त्यानंतर क्रियापदाच्या पहिल्या रूपाचा वापर कसा करू शकतो याबद्दल सविस्तर चर्चा करणार आहोत. मित्रांनो, हॅव टू म्हणजे काय हे आपल्याला इथे नीट लक्षात घ्यावं लागेल. हॅव टू आणि त्यानंतर क्रियापदाचे पहिले रूप वापरत असताना हॅव टू चा जो अर्थ आहे तो म्हणजे नेसेसिटी किंवा ऑब्लिगेशन. नेसेसिटी म्हणजे एखादी गोष्ट करणं गरजेचं आहे किंवा आवश्यक आहे. तसेच ऑब्लिगेशन म्हणजे एखादं काम करणे हे आपलं कर्तव्य आहे किंवा ते काम करणे आपल्याला बंधनकारक आहे असे सांगणे. जसे की मी अभ्यास करायला पाहिजे, आय हॅव टू स्टडी. मी गावाला जायला पाहिजे, आय हॅव टू गो विलेज. मी लोकांना मदत करायला पाहिजे, आय हॅव टू हेल्प पीपल. मी काम करायला पाहिजे, आय हॅव टू डू वर्क. मी नियमित व्यायाम करायला पाहिजे, आय हॅव टू डू एक्सरसाइज डेली. अशा प्रकारे हॅव टू चा वापर व त्यानंतर क्रियापदाच्या पहिल्या रूपाचा वापर आपल्याला करता येतो. परंतु कर्त्यानुसार आपल्याला हॅव टू किंवा हॅज टू चा वापर करावा लागतो हे सुद्धा लक्षात घ्यावं लागेल. आणि हॅव टू चा वापर करत असताना अफर्मेटिव्ह सेंटेन्स मध्ये याचा वापर कसा होतो आणि निगेटिव्ह सेंटेन्स मध्ये याचा वापर कसा होतो हे देखील नीट आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. सर्वप्रथम आपण हॅव टू चा उपयोग अफर्मेटिव्ह सेंटेन्स म्हणजे होकारार्थी वाक्यात कसा करायचा हे इथे लक्षात घेऊयात. अफर्मेटिव्ह सेंटेन्स म्हणजे होकारार्थी वाक्य म्हणजे ज्या वाक्याचा अर्थ होकारात्मक आहे असा होतो त्याला आपण होकारार्थी वाक्य असे म्हणतो. मग होकारार्थी वाक्यामध्ये हॅव टू चा वापर करताना खालील बाब लक्षात घ्यावी लागेल. बघा, when we use have to in affirmative sentence we are indicating that something is necessary. जेव्हा आपण होकारार्थी वाक्यात have to चा वापर करतो तेव्हा आपल्याला have to चा अर्थ आपण काहीतरी करणं गरजेचं आहे असं त्या वाक्यातून दाखवायचं असते. उदाहरणार्थ, I have to finish my homework before 7 PM. म्हणजे 7 वाजताच्या अगोदर मी माझा गृहपाठ पूर्ण करायला पाहिजे. त्यानंतर दुसरं वाक्य आहे she has to take her medicine every day. तिने दररोज आपलं औषध घेतलं पाहिजे. त्यानंतर तिसरं एक्झाम्पल आहे वी हॅव टू गेट अप अर्ली टुमॉरो. आपण उद्याला सकाळी उठायला पाहिजे. म्हणजे एखादी गोष्ट करायला पाहिजे किंवा करणं गरजेचं आहे किंवा ती कृती करणे आवश्यक आहे असे सांगत असताना आपण हॅव टू चा वापर करीत असतो. बघा, इथे काही एक्झाम्पल्स दिलेले आहेत. नंबर 1, आय हॅव टू जॉईन योगा क्लासेस. मी योगा क्लासेस जॉईन करायला पाहिजे. दुसरं वाक्य आहे आय हॅव टू यूज द टेलिफोन. मी टेलिफोनचा वापर करायला पाहिजे. तिसरं वाक्य आहे आय हॅव टू गो टू द हॉस्पिटल. मी दवाखान्यात जायला पाहिजे. त्यानंतर चौथं वाक्य आहे आय हॅव टू लिव्ह धिस प्लेस. मी हे ठिकाण सोडायला पाहिजे. त्यानंतर सहावं वाक्य आहे आय हॅव टू टेल द ट्रूथ. मी खरं सांगायला पाहिजे. अशा प्रकारे हॅव टू चा वापर आपण करता आय असताना करून पाहिलेला आहे. परंतु बऱ्याच वाक्यांमध्ये आय या कर्त्याच्या ऐवजी, कर्ता म्हणजे सब्जेक्ट, या कर्त्याच्या ऐवजी कधी वाक्यात वी येऊ शकतो, यू येऊ शकतो, त्यानंतर दे येऊ शकतो, नंतर ही येऊ शकतो, शी येऊ शकतो, इट सुद्धा येऊ शकतो. अशा वेळेला आपण हॅव टू चा वापर कधी करावा आणि हॅज टू चा वापर कधी करावा हे सुद्धा आपल्याला लक्षात घ्यायचे आहे. जेव्हा वाक्यात करता वी, यू, दे किंवा अनेक वचनी असतो, मग पीपल असेल, बॉईज असेल, द गर्ल्स असेल, तर अशा वेळेला आपण हॅव टू चा वापर केला पाहिजे. आणि जेव्हा वाक्यात करता ही, सी, इट किंवा एखादं नाव येते तेव्हा आपण यामध्ये हॅज टू चा वापर केला पाहिजे. हे आपण नीट लक्षात घ्यायचे आहे. आता आपण काही प्रॅक्टिस एक्झाम्पल्स पाहणार आहोत की ज्यामध्ये कर्ता बदलून आपल्याला हॅव टू आणि हॅज टू चा उपयोग नीट समजून घ्यायचा आहे. बघा, काही प्रॅक्टिस एक्झाम्पल्स आपण आता इथे पाहूयात. बघा, सेंटेन्स नंबर 1, I have to finish my homework. की मी माझा होमवर्क पूर्ण केला पाहिजे. दुसरं वाक्य आहे we have to attend the meeting. की आम्ही मीटिंग अटेंड करायला पाहिजे. त्यानंतर तिसरं सेंटेन्स आहे you have to take the dog for walking.
तू कुत्र्याला फिरायला घेऊन जायला पाहिजे. त्यानंतर सेंटेन्स नंबर 4, आय हॅव टू पे द बिल. मी बिल पे करायला पाहिजे. त्यानंतर सेंटेन्स नंबर 5, ही हॅज टू क्लीन हिज रूम. त्याने त्याची रूम स्वच्छ करायला पाहिजे. त्यानंतर सेंटेन्स आहे बघा, शी हॅज टू गो टू द डेंटिस्ट. तिने डेंटिस्ट कडे जायला पाहिजे. त्यानंतर एक्झाम्पल नंबर 7, आय हॅव टू कॉल माय फ्रेंड. मी माझ्या मित्राला बोलवायला पाहिजे. त्यानंतर सेंटेन्स नंबर 8, रमेश हॅज टू रीड एंटायर बुक. रमेशने संपूर्ण पुस्तक वाचायला पाहिजे. त्यानंतर एक्झाम्पल नंबर 9, वी हॅव टू कम्प्लीट धिस प्रोजेक्ट. त्यानंतर सेंटेन्स नंबर 10, शी हॅज टू वॉटर द प्लांट. हिने झाडांना पाणी घालायला पाहिजे. इथे वॉटर हा नाउन नसून वर्ब फॉर्म आहे आणि म्हणून वॉटर या शब्दाचा अर्थ पाणी घालणे किंवा पाणी टाकणे असा होतो. त्यानंतर एक्झाम्पल नंबर 11, दे हॅव टू कम्प्लीट देअर वर्क. त्यांनी त्यांचं काम पूर्ण करायला पाहिजे. त्यानंतर पुढचं वाक्य आहे, आय हॅव टू एक्सरसाइज रेग्युलरली. मी नियमित व्यायाम केला पाहिजे किंवा करायला पाहिजे. पुढचं एक्झाम्पल आहे, वी हॅव टू वॉश द क्लॉथ्स. आम्ही कपडे धुवायला पाहिजे. त्यानंतर एक्झाम्पल नंबर 14, वी हॅव टू वेक अप अर्ली. आम्ही लवकर उठायला पाहिजे. एक्झाम्पल नंबर 15, दे हॅव टू बाय ग्रोसरीज. त्यांनी ग्रोसरी खरेदी करायला पाहिजे. ग्रोसरी म्हणजे किराणा जे काही सामान वगैरे आहे ते इथे आपल्याला सांगता येईल. एक्झाम्पल नंबर 16, आय हॅव टू सेंड ॲन ईमेल. मी ईमेल पाठवायला पाहिजे. त्यानंतर एक्झाम्पल नंबर 17, आय हॅव टू डिलिव्हर ए स्पीच. म्हणजे मी एक भाषण द्यायला पाहिजे. त्यानंतर एक्झाम्पल नंबर 18, ही हॅज टू रिन्यू हिज लायसन. LICENSE लायसन्स. त्याने त्याचे लायसन रिन्यू करायला पाहिजे. एक्झाम्पल नंबर 19, सूरज हॅज टू स्टडी फॉर द एक्झाम. सूरजने परीक्षेची किंवा परीक्षेसाठी तयारी करायला पाहिजे. त्यानंतर एक्झाम्पल नंबर 20, शी हॅज टू चेक हर अकाउंट बॅलन्स. तिने आपल्या अकाउंटची बॅलन्स चेक करायला पाहिजे. अशा प्रकारे 20 एक्झाम्पल्सची आपण इथे प्रॅक्टिस केलेली आहे. तुमच्यासाठी एक होमवर्क, कमीत कमी 5 ते 10 वाक्ये ज्यामध्ये हॅव टू किंवा हॅज टू चा वापर करता येईल अशी वाक्य तयार करा. लक्षात असू द्या, हॅव टू असेल किंवा हॅज टू असेल, ह्यानंतर नेहमी क्रियापदाचे पहिले रूप आपल्याला वापरावे लागते. मित्रांनो, यानंतर आपण हॅव टू किंवा हॅज टू चा वापर निगेटिव्ह सेंटेन्स मध्ये म्हणजे नकारात्मक वाक्यामध्ये कसा करतात हे पाहणार आहोत. चला तर पाहूयात. यूज ऑफ हॅव टू पब्लिक हॅज टू इन निगेटिव्ह सेंटेन्स. बघा, कर्त्यानंतर आपल्याला डोंट किंवा डझंट चा वापर करून वाक्याला नकारात्मक वाक्य बनविता येते. जसे वाक्यात जर करता आय, वी, यू किंवा दे किंवा प्लुरल नाउन असेल तर ह्या समोर नेहमी डोंट चा वापर करायचा आहे. आणि जर वाक्यात करता ही, शी, इट
किंवा एखादं सिंग्युलर नाउन असेल तर त्यासमोर नेहमी आपल्याला डझंटचा वापर करायचा आहे, एवढं आपण लक्षात घ्यायचं आहे. नकारार्थी वाक्याच्या माध्यमातून एखादी गोष्ट करणे आवश्यक नाही किंवा एखादी गोष्ट करणे बंधनकारक नाही असा अर्थ आपण त्यातून सांगत असतो. जसे बघा, ऍडिंग डोंट or doesn't before have to changes the sentence to indicate that something is not necessary. की एखादं काम करणे आवश्यक नाही किंवा गरजेचे नाही किंवा बंधनकारक नाही असे आपण त्यातून सांगत असतो. You can also add the word don't to suggest someone is not required to do something. की एखाद्या व्यक्तीला एखादं काम करणे गरजेचे नाही किंवा महत्त्वाचे नाही असं सांगण्यासाठी देखील आपण don't चा वापर करीत असतो. उदाहरणार्थ, I don't have to go to work today. काम करण्यासाठी आज मी जाणं गरजेचं नाही. He doesn't have to attend the meeting. इथे has नसून have आहे. He doesn't have to attend the meeting. की त्याने मीटिंग अटेंड करणं गरजेचं नाही. लक्षात घ्या, आपण does घेतलाय त्यामुळे आपल्याला इथे haveच घ्यावा लागतो. त्यानंतरचं एक्झाम्पल आहे, we don't have to worry about the weather. वातावरणाबद्दल किंवा हवामानाबद्दल आपण काळजी करणं गरजेचं नाही. अशा प्रकारे इथे don't आणि doesn't चा वापर हा नकारार्थी वाक्य बनवण्यासाठी आपण केलेला आहे, की ज्यामध्ये have to च्या आधी याचा वापर आपल्याला करायचा आहे, ज्यामुळे एखादं काम करणं गरजेचं नाही किंवा एखादं काम करणं बंधनकारक नाही असं आपण इथे सांगू शकतो. की जसं की मी तिकडे जाणं काही गरजेचं नाही असं म्हणायचं असेल तर आय डोंट हॅव टू गो देअर असा त्याचा अर्थ होईल. मी जेवण करणे गरजेचं नाही, आय डोंट हॅव टू टेक मील. मी अभ्यास करणे गरजेचे नाही, आय डोंट हॅव टू स्टडी असं आपल्याला इथे सांगता येईल. मी त्यांना भेटणे गरजेचे नाही, आय डोंट हॅव टू मीट देम. तर असे बरेच एक्झाम्पल्स आहेत की जे आपल्याला इथे लक्षात घेता येईल. बघा, इथे काही एक्झाम्पल्स दिलेले आहेत. एक्झाम्पल नंबर 1, आय डोंट हॅव टू गो टू ऑफिस. मी ऑफिसला जाणे गरजेचे नाही. एक्झाम्पल नंबर 2, आय डोंट हॅव टू यूज द टेलिफोन. मी टेलिफोनचा वापर करणे गरजेचे नाही. त्यानंतर एक्झाम्पल नंबर 3, आय डोंट हॅव टू आस्क द क्वेश्चन. मी प्रश्न विचारणे गरजेचे नाही. त्यानंतरचं एक्झाम्पल आहे, आय डोंट हॅव टू लिव्ह धिस प्लेस. मी हे ठिकाण सोडणे गरजेचे नाही. त्यानंतरचं एक्झाम्पल 5, आय डोंट हॅव टू मीट देम. मी त्यांना भेटणे महत्वाचे नाही. म्हणजे अशा प्रकारे इथे करता आय घेऊन आपण त्यासमोर आय नंतर डोंट चा वापर केलेला इथे तुम्हाला लक्षात येईल. परंतु आता इतरही करते आहेत की ज्यामध्ये ही, शी, इट, सिंग्युलर नाउन किंवा दे, वी, यू अशीही काही करते आहेत की ज्यानुसार आपल्याला डोंट किंवा डझंट चा वापर करायचा आहे. इथे आय, दे, वी आणि यू या समोर डोंट चा वापर करायचा आहे, तर ही, शी, इट किंवा सिंग्युलर नाउनच्या समोर डझंट चा वापर करायचा आहे. बघा, काही प्रॅक्टिस एक्झाम्पल्स आपण यामध्ये सुद्धा बघूयात जेणेकरून आपल्याला ते समजण्यास सोपे जाईल. एक्झाम्पल नंबर 1, आय डोंट हॅव टू स्टडी रेग्युलरली. मी नियमित अभ्यास करणे गरजेचे नाही. एक्झाम्पल नंबर 2, वी डोंट हॅव टू टॉक टू देम. आम्ही त्यांना बोलणे गरजेचे नाही. एक्झाम्पल नंबर 3, यू डोंट हॅव टू मीट देम. तू त्यांना भेटणे गरजेचे नाही. एक्झाम्पल नंबर 4, ही डझंट. आता करता तृतीय पुरुष एकवचन असल्यामुळे आपल्याला इथे डज चा वापर करायचा आहे आणि त्याला नकारदर्शक नॉटचा संक्षिप्त एनटी जोडायचा आहे. ही डझंट हॅव टू वॉच द मूवी. त्याने मूवी पाहणे गरजेचे नाही. एक्झाम्पल नंबर 5, शी डझंट हॅव टू सॉल्व द प्रॉब्लेम. तिने समस्या सोडविणे गरजेचे नाही किंवा आवश्यक नाही. एक्झाम्पल नंबर 6, आय डोंट हॅव टू क्लीन माय रूम. मी माझी रूम स्वच्छ करणे गरजेचे नाही. एक्झाम्पल नंबर 7, वी डोंट हॅव टू कम्प्लीट धिस प्रोजेक्ट. त्यानंतर एक्झाम्पल नंबर 8, गणेश doesn't have to call them. गणेशने त्यांना बोलवणे गरजेचे नाही किंवा आवश्यक नाही. एक्झाम्पल नंबर 9, she doesn't have
टू प्लांट ट्रीज. तिने झाडे लावणे आवश्यक नाही किंवा तिला झाडे लावणे बंधनकारक नाही. We don't have to attend the program. आम्ही कार्यक्रमाला हजर राहणे गरजेचे नाही किंवा आवश्यक नाही. त्यानंतर एक्झाम्पल नंबर 11, you don't have to pay the bill. तू बिल देणे गरजेचे नाही किंवा तू बिल देणे आवश्यक नाही. त्यानंतरचा एक्झाम्पल नंबर 12, I don't have to cook the dinner. मी डिनर तयार करणे गरजेचे नाही किंवा आवश्यक नाही. त्यानंतरचा एक्झाम्पल नंबर 13, I don't have to meet my friends. मी माझ्या मित्रांना भेटणे गरजेचे नाही किंवा बंधनकारक नाही. त्यानंतर एक्झाम्पल नंबर 14, we don't have to ask for the help. आम्ही मदत मागणे बंधनकारक नाही किंवा आम्हाला मदत मागणे आवश्यक नाही. एक्झाम्पल नंबर 15, I don't have to book the flight. मी फ्लाइट बुक करणे गरजेचे नाही. They don't have to stop here. त्यांनी इथे थांबणे गरजेचे नाही. एक्झाम्पल नंबर 17, you don't have to meet him. तू त्याला भेटणे गरजेचे नाही. एक्झाम्पल नंबर 18, he doesn't have to sing a song. त्याने एक गाणे म्हणणे गरजेचे नाही. एक्झाम्पल नंबर 19, she doesn't have to play. तिने खेळणे गरजेचे नाही. आणि एक्झाम्पल नंबर 20, I don't have to write a novel. मी एक कादंबरी लिहिणे गरजेचे नाही. अशा प्रकारे मित्रांनो 20 उदाहरणांची आपण प्रॅक्टिस केलेली आहे. त्यानंतर आता तुम्हाला देखील होमवर्क करायचा आहे. यामध्ये कमीत कमी 5 ते 10 वाक्य ज्यामध्ये डोंट किंवा डझंट हॅव टू चा वापर असलेले तुम्हाला तयार करायचे आहे आणि ते कमीत कमी एक वाक्य तरी तुम्ही कमेंट मध्ये मला सांगायचं आहे. मित्रांनो, आज आपण जवळपास 50 पेक्षा जास्त उदाहरणांचा सराव इथे केलेला आहे. या उदाहरणांना पुन्हा पुन्हा पहा, पुन्हा पुन्हा समजून घ्या आणि असेच्या असे हे वाक्य आपल्या संभाषणामध्ये वापरण्याचा प्रयत्न करा. या वाक्यांचा वापर केल्यानंतर तुम्हाला हळूहळू आत्मविश्वास वाढेल आणि लक्षात येईल की आपण हे वाक्य जसे तसे वापरू शकतो. आपण या वाक्याचा वापर मराठीतून न करता इंग्रजीमधून जाणून घेतल्यास याचा चांगल्या प्रकारे परिणामकारक अभ्यास तुम्हाला करता येईल आणि चांगला उपयोग देखील करता येईल. तर मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण इथे थांबणार आहोत. आशा आहे आजचं हे सेशन थोडं मोठं जरी झालं असेल तरी तुम्हाला आवडलं असेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओ कसा वाटला याबद्दल कमेंट करा. काही नवीन सुधारणा असल्यास नक्कीच सुचवा. या व्हिडिओला आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर विद्यार्थी मित्रांनो, लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.